नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तोरणमाळचे बघा पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा विचारला आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सिंधुदुर्ग हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा तो जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय. मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? मोडक सागर बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं धरण आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नंदुरबार बघा हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? बघा भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता असेल? भारतामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न बघा हा पुरस्कार भारतामधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. फॉरवर्ड ब्लॉकची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. फॉरवर्ड ब्लॉकची बघा स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारला. अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अंदमान व निकोबार बेटाची राजधानी कोणती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पोर्ट ब्लेअर अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. भारतामध्ये कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे? बघा भारतामध्ये असं एक बघा कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. गुजरात या राज्याला सर्वाधिक बघा समुद्र किनारा लाभलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारला. आरवली पर्वत रांगेमध्ये बघा आरवली या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. मग याचं योग्य उत्तर काय असेल? बघा आरवली या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर हे मग या ठिकाणी गुरु शिखर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी लागणारे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे IMP प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारला आहे. अंचर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अंचर हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी बघा अंचर हे सरोवर श्रीनगर या ठिकाणी असून ते जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. म्हणजे अंचर बघा हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं महत्त्वपूर्ण सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं. अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अयोध्या बघा हे शहर गंगा नदी, शरयू नदी,
गोमती, मुशी. तर याचं योग्य उत्तर काय असेल? अयोध्या बघा हे शहर शरयू नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिराकुंड बघा हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. हिराकुंड हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? हिराकुंड हा प्रकल्प ओडिसा या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रणथंबोर. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? रणथंबोर बघा हे अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय? आद्य कवी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? आद्य कवी बघा कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. आद्य कवी म्हणजे मुकुंदराज यांना आद्य कवी असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 यमुना पर्यटन. बघा यमुना पर्यटन मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे, तर ही कादंबरी कोणी लिहिली होती? बघा यमुना पर्यटन या नावाची कादंबरी मराठी भाषेमधली पहिली कादंबरी आहे, कोणी लिहिली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बाबा पदमनजी बघा यांनी ही कादंबरी लिहिली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? राजीव गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी असेल? राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय? सेवा सदन. सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा योग्य उत्तर काय असेल? सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पंडिता रमाबाई. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. रमाबाई रानडे यांनी पहा सेवा सदन बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकसंख्येच्या दृष्टीने. बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? बघा पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. इथं काय विचारले? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा 3रा क्रमांक लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय? जगामधला सर्वात मोठा खंड कोणता आहे? बघा जगामधला सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आशिया बघा हा खंड जगामधला सर्वात मोठा तो खंड आहे. सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया जगामधला सर्वात लहान तो खंड आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलाय? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता घटक असतो? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता घटक असतो? बघा विद्यार्थी रक्तातील बघा हिमोग्लोबिनमध्ये या ठिकाणी Fe म्हणजे लोह असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलाय? अनाथ बालिकाश्रम. अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? योग्य उत्तर काय असेल? अनाथ बालिकाश्रम बघा या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये कटक मंडळे किती आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कटक मंडळे किती आहेत? 6, 7, 8, 9. तर याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कटक मंडळे एकूण बघा 7 आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा 36 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय विचार? भारताच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे? बघा भारताच्या कोणत्या दिशेला अरबी समुद्र आहे? पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, दक्षिणेला आहे, उत्तर. बघा अरबी समुद्र कोणत्या दिशेला आहे भारताच्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन. बघा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन बघा केव्हा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. 10 डिसेंबर बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता यांच्या बघा संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कायद्यापुढे समानता
यांच्या बघा संबंधीचं कलम 14 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा बिहू हा सण प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा तो साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता असेल? भारताचा राष्ट्रीय वृक्ष म्हणजे वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतामध्ये विचारले क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतामध्ये क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1958 या वर्षी भारतामध्ये क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला सुरुवात झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी यांच्या बघा संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? कलम 352, कलम 356, कलम 360 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.